चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास 6वी या वर्गाचा आपण पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला इथं जोड्या जुळवायच्या आहेत आणि इथं अगोदरच जोड्या जुळवलेल्या आहेत, हे आपण आता पाहणार आहोत. त्यामध्ये एक नंबर आहे संगीती परिषद, धनानंद, नंदराजा, पाटलीग्राम, अजातशत्रू. सम्राट अलेक्झांडर हा ग्रीक सम्राट होता. मॅग्नेस्थेनिस सेल्युकस निकेटरचा राजदूत. सम्राट अशोक मगधचा सम्राट. इराणी सम्राट दारियुश हा इराणी सम्राट होता. सिकंदरचा सेनापती कोण होता तर सेल्युकस निकेटर. मौर्य साम्राज्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्य यांनी केलेली आहे. मिलिंद राजा मिनॅंडर यालाच मिलिंद असे म्हणत होते. शकांचा अरी कोण होता तर शकारी. कनिष्क हा कुशाण राजा होता. मुझिरिस हे केरळच्या किनाऱ्यावरील महत्त्वाचे बंदर आहे. गाथा सप्तशती हा प्राकृत भाषेतील ग्रंथ आहे. दंती दुर्ग प्रथम महाराष्ट्रात सत्ता स्थापन केलेली आहे. या दंती दुर्गांनी पतंजलीने महाभाष्य हा ग्रंथ लिहिलेला आहे. पाणिनी यांनी अष्टाध्यायी हा ग्रंथ लिहिला. व्यास ऋषींनी महाभारत हे काव्य लिहिलेले आहे. अलेक्झांड्रिया हा इजिप्त सम्राट होता. महावंस हा श्रीलंकेतील बौद्ध ग्रंथ आहे. कश्यप मातंग हा बौद्ध भिक्षू होता. त्यानंतर सांगा पाहू मध्ये आहे सत्रप ग्रीक अधिकारी. सुदर्शन गुजरात राज्यातील जुनागड जवळ बांधलेले धरण. देवानपियोपियदिसी असं कोणाला म्हटले आहे तर सम्राट अशोकाने लेखामध्ये स्वतःचा उल्लेख असा केलेला आहे. म्हणजे सम्राट अशोकाचे दुसरे नाव काय होते तर देवानपियोपियदसी. अष्टपद हे बुद्धिबळाचे नाव होते. सम्राट दारियुशने त्यांच्या साम्राज्यात सुरू केलेले चलन कोणते होते तर दारिक नावाचे चलन होते. सिकंदरचा मृत्यू झालेले ठिकाण कोणते होते तर बॅबिलोन. कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या राज्यात होता तर आजच्या ओडिसा राज्यात कलिंग राज्याचा प्रदेश होता. मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र आहे. सम्राट अशोकाच्या काळात उत्तेजन मिळालेली कला ही शिल्पकला आहे. भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात करणारे राजे हे कुशाण राजे आहेत. त्यानंतर कनिष्काने काश्मीरमध्ये वसवलेले शहर हे कनिष्कपूर आहे. वीणावादनात प्रवीण असणारा राजा हा समुद्रगुप्त होता. समुद्रगुप्त हा वीणावादनामध्ये प्रवीण असलेला राजा होता. कामरूप म्हणजे प्राचीन आसाम. त्यानंतर आहे मिनॅंडरला काय म्हणतात तर मिलिंद असे म्हणतात. कनिष्काच्या काळात हा कवी होऊन गेला. अश्वघोष हा कवी होऊन गेला. कनिष्काच्या दरबारात हा प्रसिद्ध वैद्य होता. चरक हा कनिष्काच्या दरबारामध्ये प्रसिद्ध वैद्य होता. हर्षवर्धनाच्या दरबारातील राजकवी बाणभट्ट होते. भारतीय परंपरेनुसार प्राचीन काळी काश्मीरचे नाव कश्यपपूर असे होते. सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी कोणाचे नाव लावत तर त्यांच्या आईचे नाव लावत. कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव कुंतल होते. शक राजाचे नाव नहापन होते. आपल्या नावाआधी आईचे नाव लावणारा राजा कोण होता तर गौतमीपुत्र सातकर्णी होता. वाकाटक राजघराण्याचा संस्थापक कोण होता तर विंध्यशक्ती हा वाकाटक राजघराण्याचा संस्थापक होता. एक कर्तबगार पल्लव राजा महेंद्रवर्मन होता. हरिशन या वाकाटक राजाचा मंत्री कोण होता तर वराहदेव. या राजानंतर वाकाटकचे राज्य विभागले गेले तर प्रवरसेन नंतर. तर कवी कालिदासाचे काव्य कोणते होते तर मेघदूत हे कवी कालिदासाचे काव्य होते. प्राचीन भारतातील महाकाव्य रामायण आणि महाभारत. रोमन बनावटीच्या वस्तू सापडलेली ठिकाणे कोल्हापूर, तामिळनाडूमधील अरिकामेडू. कुशाण काळात भारतामध्ये एका नव्या कलाशैलीचा उदय झाला. ती शैली म्हणजे गांधार शैली.
महावंस आणि दीपवंस या ग्रंथाची भाषा पाली भाषा. प्राचीन कालखंडात बौद्ध धर्माचा प्रसार झालेला देश म्यानमार, थायलंड आणि इंडोनेशिया या संस्कृतीच्या लोकांनी पश्चिमेकडील देशांशी व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते. हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी गांधार कला शैलीत प्रामुख्याने यांच्या मूर्ती घडवल्या गेल्या. गौतम बुद्धाच्या कासेधातूच्या काही वस्तू महाराष्ट्रात येथे सापडल्या. कोल्हापूर येथे सापडल्या होत्या. रोमन बनावटीच्या वस्तू सापडलेले तामिळनाडूतील ठिकाण अरिकामेडू